या फोडीव कांदा आणि लिंबू आणि दार कांदा बस. नमस्कार मास्टर रेसिपीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आमच्या इथला सावजी प्रकार मालूम आहे की नाही तुम्हाला? या सावजी प्रकारमध्ये दाळ कांदा नावाचा एक प्रकार येतो, दाळ कांदा. तर हा दाळ कांदा म्हणजे नेमकं काय तर चण्याच्या डाळीची भाजी अलग टाईपची, थोडीशी रचमच तिखट. पाहता काय या ना या रे ये घेऊन ये लवकर. यामध्ये तेल गेल तर भरपूर लागते. हे मोहरी फुटल्यावर मग लसूणीची पेस्ट. हे थोडी रसमसच राहते बरं, लसूण गिसून जास्तच राहते त्याच्यामध्ये. आणि लसूण की झाला का जेवढी डाळ, जसं अर्धा किलो डाळ घेतली तर 200 ग्राम कांदे टाकायचे. डाळ कांदाच म्हणते दिले, बारीक चिरलेले कांदे. हां, आता यामध्ये डाळ जी आहे चण्याची डाळ, हे 3-4 घंटे अगोदर मैंने भिजून ठेवली होती पाण्यामध्ये. हे तुटली पाहिजे बरं का डाळ, कच्ची डाळ नाही पाहिजे. हां अशी. आता या दाळ कांद्याची गोष्ट तुम्हाला सांगतो. ते गोष्ट अशी आहे का लग्नाच्या पहिल्या दिवशी रात्री या दाळ कांदा घरामध्ये झालाच पाहिजे. हां असा नेम होता. आधी बी आहे, आता बी आहे. आणि दाळ कांद्याशिवाय मजा येत नाही, तिखट राहते. कांदे थोडे अरत परत झाले. हे चण्याची डाळ, जिलेबी कांद्यासोबत थोडंसं परतून घ्यायचं. आणि तुमच्या इथं जे काय मसाले असतील, काली मिरी लवंगी, ते थोडेसे टाकून द्यायचे. आणि हातात पाय हे चमक आली ना, दारीले चमक आली, तेल सुटलं का असं समजायचं का आपलं काम झालं रे बाबा. आणि उलुकशी खाकस बी टाकते त्याच्यामध्ये झाकणभर. कोणा टाकते कोणा नाही टाकत, आपल्याकडे आहे आपण टाकून देऊ उलुकशी खाकस. मग हिरो ती हळद, हे धनिया पावडर, हे जिरा पावडर, कारा मसाला. यायला पहिलं सुकच करायचं असं. आणि मग यामध्ये टाकायचं थोडंसं गरम पाणी. आता होऊ दे हेले तरी मी पाणी मांडतो इकडं गरम. अद्रकची पेस्ट ना, मग त्यामध्ये गरम पाणी टाकू आपण. थोडंसं मीठ टाकतो, पिंक साल्ट होय म्हणते याले. हां सेंदो मीठ ते वापरणं चांगलं राहते शरीरासाठी. आता मग यामध्ये घालू आपण पाणी, गरम पाणी. तेजपान, आता शिजवायचं याले मस्त. यामध्ये थोडी कोथिंबीर आहे, कोथिंबीर धुवून मग पाण्यामध्ये घातली, मग धुवून घेतली छान, कापून चिरून. हा असंच राहते बा रसमच, भाताबरोबर पोरीबरोबर खाता येईल. या फोडीव कांदा आणि लिंबू म्हणजे दाळ कांदा बस. हे होय आमच्या विदर्भाची खासियत, दाळ कांदा. सावजी लोकांची खासियत. नक्की करता ना, गेल्यानंतर मला सांग जा बा तुम्हाला आमचा दाळ कांदा आवडला का नाही. सांगणार का रे? ए सावजी हा बोल ना तर जेमला आरवो. हा